क्राइम रिपोर्टर टीवी न्यूज में आपका स्वागत है। मैं हूं अरुण गोयल। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। पालघर जिले में पत्रकारों ने किया धरना आंदोलन। पालघर जिले में पिछले दिनों न्यूज कवर कर रहे दो पत्रकार राम परमार एवं हुसैन खान पर पालघर पुलिस ने सरकारी काम में अड़चन डालने के इल्जाम में उन्हें गिरफ्तार कर लिया, जिस पर वे जमानत पर बाहर आ गए। पत्रकारों के काम को अपने काम की अड़चन मानने वाले पालघर पुलिस के खिलाफ आक्रोशित पालघर जिला के समस्त पत्रकार संगठन, जिसमें क्राइम रिपोर्टर वेलफेयर एसोसिएशन, पालघर जिला पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद पालघर जिला, दी प्रेस क्लब ऑफ वसई विरार और वसई विरार महानगर पत्रकार संघ एवं कई स्वतंत्र पत्रकार शामिल हुए। यह आंदोलन पालघर पुलिस स्टेशन के बाहर किया गया। वहीं मौके को भांपते हुए जिला एसपी मंजुनाथ सिंघे को आंदोलन स्थल पर पहुंचना पड़ा, जिसके बाद सिंघे ने पत्रकारों को समझाने की कोशिश की और उन्हें मामले की निष्पक्ष जांच की बात कही। उसके बाद भी पत्रकारों का आक्रोश बंद नहीं हुआ और पालघर पुलिस के खिलाफ नारे लगाए गए। अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। आपको बता दें कि पत्रकारों के आक्रोश की ये आग अब पालघर के बाद नागपुर अधिवेशन में भी फैलेगी, जहां पत्रकार संगठन भारी मात्रा में पहुंचकर पुलिस प्रशासन की इस हिटलरशाही के खिलाफ आवाज उठाएंगे। जे काही निष्कर्ष आपल्याला जो दिसतोय तो निष्कर्ष साधा आणि सरळ आहे की हे जिल्हा पोलीस अधीक्षक हे पोलिसांविरुद्धची चौकशीचं आपल्याला सांगतायत, त्यांचे जे काही कनिष्ठ अधिकारी, पण त्याच्याकरता काही टाईम लिमिट बांधून घ्यायला तयार नाही। परवाच्या मीटिंगमध्ये सुरुवातीला जशी त्यांनी एक भूमिका घेतली होती, एक अप्रत्यक्षरित्या पत्रकारांना काही दबाव निर्माण करण्याची, तशाच प्रकारची एक भूमिका आजच्या त्यांच्या चर्चेमध्ये पण पाहायला मिळाली। आणि त्यानंतर त्यांनी जरी सांगितलेलं असलं तरी मी आपल्या समितीच्या वतीने असं मला वाटतं आपण एका निष्कर्षापर्यंत आलो आहे की यांच्याकडे आपलं कोणतंही काम होणार नाही, कारण आपली सर्व जी लढाई आहे ती पोलीस अधीक्षकांनी जी काही त्यांना संमती दिली त्याला घेऊन आहे। आणि जसं आपण म्हणतो की सय्यद हा पोलीस निरीक्षकांनी सांगितल्याशिवाय गुन्हा दाखल केलेला नाही सय्यदने, तसंच एस पींच्या शिवाय पोलीस निरीक्षक पुढे गेलेले नाहीत हेही खरं आहे। त्याच्यामुळे हे तिघेही आपापला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याच्यामुळे आपल्याला ही लढाई पुढे जाऊन लढावी लागणार आहे, असा आजच्या या चर्चेचा एकंदर निष्कर्ष दिसतो। त्या जो चर्चेचा तपशील आहे तो तपशील आपण एकमेकाच्या संघटनात्मक चर्चा करू, पण एकूण निष्कर्ष हा तो असा आहे की आपल्याला 12 तारखेच्या आंदोलनाचीच तयारी करावी लागणार आहे। आणि त्या 12 तारखेच्या आंदोलनाकरता आपण सर्वांनी एकत्रितपणे आज जी काही नावं नोंदवलेली असतील आजपर्यंत, त्याच्यापेक्षा अजून जास्त मोठी संख्या आपल्याला त्या आंदोलनाकरता तयार करावी लागेल। आणि आजच्या या बैठकीने किंवा आपण आधीच ठरवलं होतं की हे पहिलं आपलं आंदोलन आहे, जसं म्हणालं होतं हे झाकी आहे तसं लढाई बाकी आहे, तर ही लढाई बाकी आहे आणि ही लढाई आपल्याला 12 तारखेला लढायचं आहे, आपलं आधीच ठरलं होतं आणि त्याप्रमाणे ती 12 तारखेलाच आपल्याला लढावी लागणार आहे। आजच्या जो बैठकीचा निष्कर्ष आहे तो निष्कर्ष एवढाच आहे, एवढं मी तुम्हाला सांगितलं। बस परफेक्ट। पालघर से तारिक शेख के साथ उपेंद्र कावा की एक रिपोर्ट। आज के लिए बस इतना ही। अगर आपको हमारा चैनल अच्छा लगा तो लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें क्राइम रिपोर्टर टीवी न्यूज, जुर्म के खिलाफ एक बुलंद आवाज।